नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण न्यू पेन्शन स्कीममध्ये पेन्शन फंड मॅनेजर कसा चेंज करायचा, स्कीम कशी चेंज करायची ह्याच पार्टची माहिती घेणार आहोत। खरं तर आपला जो डिफॉल्ट पेन्शन फंड मॅनेजर आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट्स येतात, ज्याच्यामध्ये LIC असेल, UTI असेल आणि SBI असेल। ह्या 3 मध्येच आपण बाय डिफॉल्ट गुंतवणूक करू शकतो। मात्र सरकारने शेअर बाजारावरती जी अनिश्चितता आहे, अनसर्टेनिटी आहे, त्याचा मुकाबला करण्याकरिता हे पेन्शन फंड मॅनेजर्स आपण दुसऱ्या स्कीममध्ये देखील चेंज करू शकतो अशी सुविधा गेल्या वर्षभरापासून प्राप्त करून दिलेली आहे। आणि आपणही आपल्या अनसर्टनिटीच्या नुसार, आपल्या क्षमतेच्या नुसार हे फंड मॅनेजर्स चेंज करून घेऊ शकतो। त्याच्याकरिता 2 चॉईसेस त्यांनी दिलेले आहेत, त्याचीच माहिती या व्हिडिओतून आपण घेणार आहोत। 2 चॉईसेसमध्ये पहिल्यांदा ॲक्टिव्ह चॉईसचा आपण विचार करू शकतो, ज्याच्यामध्ये ECGA असे 4 प्लॅन्स आपल्याला दिसतात। E म्हणजे इक्विटी, C म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स, G म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि A म्हणजे अल्टरनेट फंड बॉन्ड्स। त्याच्यामध्ये आपण आपली गुंतवणूक शिफ्ट करू शकतो। आणि ऑटो चॉईसचा विचार करता आपल्याला LC75, LC50 आणि LC25 असे 3 ऑप्शन्स मिळू शकतात। LC75 हा हाय रिस्कचा फंड आहे, म्हणजे आपली 75% गुंतवणूक इक्विटीमध्ये जाणार। मॉडरेटचा विचार केला तर आपल्याला LC50चा ऑप्शन आहे 50% इक्विटीमध्ये, आणि लो रिस्क अर्थातच LC25 याच्यामध्ये आपली 25% रक्कम इक्विटीमध्ये जाणार आहे। इक्विटी हा लिक्विड फंड आहे, ज्याच्यामध्ये आपली गुंतवलेली रक्कम ही हाय रिस्कमध्ये गुंतवली जाते, तसे रिटर्न्स देखील तेवढेच 12%, 14% एवढे हाय लेवलला मिळतात। तर आपण आपल्या क्षमतेनुसार, आपली कॅपॅबिलिटी किती आहे, नुकसान सहन करण्याची क्षमता आपली किती आहे, या अंदाजानुसार आपण त्या ऑटो चॉईस किंवा डिफॉल्ट ॲक्टिव्ह चॉईस याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो। त्याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊया। आता आपण NPSच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत, ज्या ठिकाणी NSDL गव्हर्नन्स असेल किंवा प्रोटीन असेल असे दोन्ही लोगोज आपल्याला दिसत आहेत। त्याचा अर्थ ही ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या ठिकाणी बघा की सबस्क्रायबर्स सेक्शनला आपल्याला युजर ID असेल किंवा पासवर्ड असेल असे टाकून घेण्यासाठी सेक्शन दिलेलं आहे। युजर ID मध्ये आपला प्रान नंबर रजिस्टर करायचा आहे, पासवर्डमध्ये आपला जो पासवर्ड सेट केला आहे तो टाकायचा आहे। एंटर कॅप्चामध्ये जे त्याने दिलेलं असेल बेरीज वजाबाकी ते आपल्याला ॲड करून टिकमार्कला क्लिक करून आय अंडरस्टँड दॅट टिकमार्कला क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण ट्रान्झॅक्ट ऑनलाईनला क्लिक करायचं आहे आणि चेंज PFM सेक्शनला क्लिक करायचं आहे। पेन्शन फंड मॅनेजर चेंज करण्याकरिता पुढच्या सेक्शनला आपल्याला टायर सिलेक्ट करायचं आहे। आपला बाय डिफॉल्ट टायर 1 आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना NPSची रक्कम प्राप्त होते, त्यांच्या अकाउंटला जमा होते, त्यांचं टायर 1 आहे। टायर 2 हा GPF सारखा ॲक्ट करत असतो, जिथे आपण किती रक्कम टाकू शकतो। आता आपल्याला सबमिटला क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिटला क्लिक केल्यावरती आपण पुढील सेक्शनमध्ये जात असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला एक रूल दिसतो। हे रूल्स वाचून घ्यायचं आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की T+3 दिवसानंतर पेन्शन फंड मॅनेजर चेंज ॲक्च्युली फुलफिल होणार आहे। म्हणजे आज जर आपण रिक्वेस्ट ॲड केली तर अजून 3 दिवसानंतर ॲक्च्युली पेन्शन फंड मॅनेजर चेंज झालेला असणार आहे। त्यामुळे त्याबद्दलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत। जर सुट्टीचा दिवस असेल तर काय, किंवा हॉलिडे असेल किंवा गव्हर्नमेंट हॉलिडे असेल किंवा अजून काही एरर असेल तर काय, त्याची सगळ्याची माहिती दिलेली आहे त्यांनी। याच्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट चॉईस चेंज रिक्वेस्ट या सेक्शनमध्ये आपले डिटेल्स दिसतात, ज्याच्यामध्ये प्रान नंबर दिसतो, डेट ऑफ बर्थ दिसते। याच्यामध्ये स्कीम पर्सेंटेजमध्ये HDFC पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड स्कीम E अर्थातच E सेक्शनला 75% आहेत, C सेक्शनला म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये 15% आहेत, त्याच्यानंतर G सेक्शनला गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये 10% आहे। सो हा माझा जो पोर्टफोलिओ आहे तो चेंज करण्याकरिताच 75, 10, 15 असा सेक्शन चेंज करण्याकरिताच आपण ही PFM चेंजची रिक्वेस्ट अप्लाय करणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपल्याला बघा सबमिटला क्लिक करायचं आहे आणि आता आपले ॲक्च्युअलचे इन्व्हेस्टमेंट चॉईस चेंज रिक्वेस्ट करण्याकरिता सेक्शन मिळणार आहे। टॉपमध्ये बघाल तर आपला बाय डिफॉल्ट जो पॅटर्न होता तो त्यांनी दाखवलेला आहे। आणि याच्या खालच्या सेक्शनला आपण जर स्क्रोल डाऊन केलं तर आपल्याला जो नवीन PFMचा पॅटर्न ठेवायचा आहे त्याची माहिती भेटणार आहे। मी ॲक्टिव्ह चॉईस सिलेक्ट केलेला आहे आणि ॲक्टिव्ह चॉईसमध्ये LC75, LC50 आणि LC25 असे 3 सेक्शन्स मला भेटलेले आहेत। LC75 सेक्शनच्या अगोदर जो ॲक्टिव्ह चॉईस आहे त्या ठिकाणी ॲटलिस्ट कुठलाही क्लास जर आपण सिलेक्ट केला त्यासाठी कुठले रूल्स फॉलो होतील त्याची माहिती दिलेली आहे, ही एकदा आपण वाचून घ्यायची आहे। आणि आता कुठलाही म्हणजे आपण कितीही प्रकारचे PFM घेऊ शकतो, LIC तर LIC घेऊ शकतो दोन्ही ठिकाणी, HDFC तर HDFC घेऊ शकतो, हा रूल त्याने सांगितलेला होता। या ठिकाणी खूप सिंपल पद्धतीने ॲरो पद्धतीने त्यांनी आपला PFM चेंज करण्याकरिता सेक्शन्स दिलेला आहे।
आता मी माझ्या कॉर्पोरेट बॉन्डसाठी सुद्धा सी म्हणजे LICलाच निवडलेला आहे. LICमधल्या जो सेक्शन मला युजफुल वाटतो तो मी इथे यूज करून घेतलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे Gला तिसऱ्या सेक्शनमध्ये सुद्धा LICच ठेवलेला असून त्याच्यामधला जो कॉम्पोनंट आहे तो गव्हर्नमेंटचा किती % ठेवायचा ते सध्या मी चेंज करत आहे. म्हणजे माझं पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन किती % असावं त्याकरिता हे ते सेक्शन मी चॉईस केलेलं आहे. 75% हा Eला आहे, Cमध्ये 10% आणि Gमध्ये 15%. सो अशा रीतीने पूर्ण 100%चा पोर्टफोलिओ ह्या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आणि स्वतःच्या बळावरती आपल्याला हे करायचं आहे. स्वतःचा स्टडी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आपण कुठलाही व्हिडिओ बघून स्वतःचा PFM चेंज करायचा नाही आहे. आपण जस्ट स्टेप्स पाहू शकता, परंतु किती टक्के ठेवायचा हा निर्णय पूर्णत्वे आपला स्वतःचा असणार आहे. ती जबाबदारी आपली स्वतःची असणार आहे. याच्यानंतर एकदा व्हेरीफाय करून झाल्यावरती आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे सेक्शन्स हवे होते ते सगळे मी ॲप्लिकेबल करून घेतलेले आहेत. HDFCला 75%, LICला म्हणजे Cला 10% आणि LICला Gला 15%. असे 3 उपयुक्त सेक्शन्स मी ॲड करून घेतलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी सेंड OTP या बटनाला मला क्लिक करायचं आहे. जो माझा मोबाईल नंबरला ऑफिशियल मोबाईल नंबरला एक OTP येणार आहे. तो OTP मला ह्या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि सबमिट OTPला क्लिक करून घ्यायचं आहे. हा OTP ऑन द टाईम म्हणजे त्या लिमिटेड टाईममध्येच आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे. सबमिट OTP केल्यावरती माझा पेन्शन फंड मॅनेजर चेंज झाल्याचा मेसेज इथे डिस्प्ले झालेला आहे. टायर 1 आहे आणि ॲक्टिव्ह चॉईस आहे. आणि आपल्या रजिस्टर्ड ईमेल IDला सुद्धा त्यांची एक कॉपी आपल्याला भेटणार आहे, जी कॉपी अत्यंत महत्त्वाची आहे. सो अशा रीतीने आपला PFM कसा चेंज करायचा त्याची माहिती मी दिलेली आहे. या व्हिडिओला जरूर सर्वांपर्यंत शेअर करा आणि ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.